नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. माझ्यासोबत आता माढ्याचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अभिजित पाटील जोडले गेलेले आहेत. स्वागत आहे तुमचं. नमस्कार साहेब. थँक्यू. सो शक्तीपीठ महामार्ग संदर्भात काही नवीन घडामोडी घडताना दिसत आहेत मला. सुरुवातीला हा 803 किलोमीटरचा महामार्ग 840 किलोमीटरवरती आणि आता 856 किलोमीटर महामार्गावरती पोहोचलाय. आता अभिजित पाटील हे काही सत्ताधारी घटक पक्षाचे आमदार नाही आहेत, तरी सुद्धा त्यांच्याकडे काही महत्वाची ह्या संदर्भातली माहिती आहे. कारण मला तसं लक्षात येत आहे, त्या दिवशी मुख्यमंत्री जेव्हा आमच्याशी बोलत होते तेव्हा मीच त्यांना असं म्हणालो की प्रति किलोमीटर बहुधा 86 कोटीवरून आता हा 100 कोटी रुपये प्रति किलोमीटर आणि 86,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प 1,00,000 कोटी रुपयावरती जातोय. पण पाटील सर, तुमच्याकडं माहिती अशी आहे की तो मूळचा सोलापूर जिल्ह्यात त्याचं आरेखन चेंज होत आहे. हो. हम्म, जेव्हा विधानसभेमध्ये ह्याच्यावरती प्रश्न उपस्थित केला होता, हम्म, त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांना भेटून याबाबत भूमिका मांडली होती की आपण जर बघितलं, रत्नागिरीवरून जाणारा नागपूर हा नॅशनल हायवे हम्म, हा गेल्या 3 वर्षापूर्वी तयार होऊन झालाय. सिमेंट रोड आहे आणि मग हम्म, त्या रस्त्यावरती आवश्यक असणारं ट्रॅफिक नाहीये हम्म, आणि सांगलीच्या पुढं अजून ते रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही, हम्म, कारण तिथं शेतकऱ्याचा विरोध होता. आणि मग हा सगळा पॉकेट असताना आता हा रस्ता शेजारीच आपण केला, तर मग बार्शीपर्यंत ऍज इट इज त्या ठिकाणी अलाइनमेंट आहे. बार्शीवरनं मोहोळ, मोहोळवरनं पंढरपूर, सांगोला आणि ती पुढे सांगली जाणार होती. परंतु पॅरलल हा रोड आहे, त्या पॅरलल ती लेंथ जाईल आणि मग ह्या दोन्ही रोड शेजारी करून त्याचा काही फायदा होणार नाही आणि हम्म, परत सांगलीच्या पुढे अडवला जाईल. ही हम्म, भूमिका मुख्यमंत्री महोदयांना मी त्या ठिकाणी समजून सांगितली आणि मग मुख्यमंत्री महोदयांना मी ह्या बाबतीत कन्व्हिन्स केलं की हम्म, आपल्या बार्शीमधून तो माढा, हम्म, माढ्यावरनं तो मोडलीन पंढरपूर च्या शेजारी करकम गाव आहे, करकमवरनं हम्म, तो आवे, आव्यावरनं जांभूड, तसाच तो पुढे जाईल. त्याचे 2-3 फायदे होते. एक हम्म, असा फायदा होता की इकडचं बागायत क्षेत्र आहे, हम्म, म्हणजे नदी वगैरे, आणि हे जे आहे ते एकदम माळरान आहे. हम्म, त्यामुळं माळरानावरती जमीन देण्यासाठी शेतकरी उत्सुक असतो आणि त्या बाजूनं गेल्यामुळं एकतर अनडेव्हलप्ड एरिया, अनटॅप्ड हम्म, एरिया डेव्हलप होईल. हा हम्म, डेव्हलप एरियाला डेव्हलप करण्यापेक्षा, आणि हम्म, मग ह्याच्यामध्ये इमोशनल अटॅचमेंट अशी होती की तुळजाभवानी आणि शिखर शिंगणापूर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत आहेत. हे हम्म. त्यामध्ये जोडले जातात. त्याबरोबर ओके. मुख्यमंत्री महोदयांचं कुलदैवत नीरा नरसिंगपूर आहे, ते पण 10 किलोमीटरवर येते. हम्म, त्याचबरोबर पंढरपूर त्याला कनेक्ट होते. पुढे जाऊन ज्योतिबा देवस्थान कनेक्ट होते, हम्म, पन्हाळगड कनेक्ट होते आणि पुढे ज्यावेळेस कोल्हापूरच्या बाहेर पडतोय त्यावेळेस ते आदमापूर बाळूमामाचं देवस्थान देखील कनेक्ट होते. हा हम्म. शक्तीपीठ म्हणजे हे सगळे देवस्थान जोडायचे, तर बर. हे पण त्याला अटॅच होतील. हा देखील त्यांच्या पुढे हा विषय मांडला आणि त्याला हम्म, इंडस्ट्रीयल दृष्टीने जर आपण बघितलं तर हम्म, माड्याच्या वरच्या बाजूला एक आम्ही एमआयडीसी प्रस्तावित केली आहे. हम्म, मोडलीमला आमची एमआयडीसीची अधिसूचना निघाली आहे. हम्म, तिथं आम्ही कार्गो टर्मिनल करतोय, हम्म, जिथं ट्रेन मधनं सगळा माल जाईल, तर ते क्रॉस होते. हम्म, आणि आमच्या इथं मेंढापूरला 2,000 एकर एमआयडीसीचं आता मोजणीचं काम चालू आहे, म्हणजे हम्म, प्रस्तावित आहे. म्हसवडमध्ये 3,000 एकर एमआयडीसी, त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात नोटिफिकेशन निघालेले आहेत. आणि पिलीवच्या तिथं आणि पुढे जे माळरान आहे विट्याच्या तिथं, तिथं पण एमआयडीसी होऊ शकते. तर हम्म. हा रस्ता इकडून गेल्यामुळे 6 ते 7 एमआयडीसी मोठ्या, ज्या 2-2, 3-3 हजार एकराच्या तयार होतील. आणि ह्या रस्त्याच्या कडेला असल्यामुळं उद्योगपती मोठे येतील, तिथल्या मुलांना तिथं कंपनी टाकता येईल, रोजगार निर्मिती होईल आणि जे पुणे मुंबईकडे लोंढे जात आहेत ते आपल्याला इथं थांबवता फाईन. येतील. ह्या पद्धतीचं लाईनअप केल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना हे पटलं आणि हम्म, त्याच्यावर एक आमची बैठक घेतली मुख्यमंत्री महोदयांनी. फाईन. पण मला आता अजून आणखीन आपल्या प्रेक्षकांसाठी हे स्पष्ट करा की विदर्भापासून जो मार्ग येतो आहे तो लातूर, धाराशिव पासून ते बार्शीपर्यंत कुठेही त्याच्यात अलाइनमेंट मध्ये बदल नाहीये, हो. बरोबर? फक्त हो. बार्शी पासून पुढे आता सांगलीपर्यंतचा बदल होतोय, तर त्यात किती किलोमीटर वाढले हा एक प्रश्न. आणि किती गावं जी तुम्हाला आठवत आहेत की त्या गावातनं हा रस्ता जाणार आहे? तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं साहेब, की बार्शीच्या तिथं गौडगाव म्हणून आहे, हम्म, तिथपर्यंत ऍज इट इज येते. गौडगावच्या पुढं राळेरास, मानेगाव, वाकाव ही गावं घेत आम्ही त्या ठिकाणी माड्यातून मुडलीम, करकम अशी मोठी गावं सांगली. तर हम्म, साधारणपणे ह्या रोडच्या कडेने माझ्या मतदारसंघात 90 किलोमीटर रस्ता जातोय. हम्म.
आपण जसं मगाशी बोलला की 1 किलोमीटरचा 100 कोटी रुपये खर्च येणार आहे. म्हणजे हम्म, 9,000 कोटी रुपये जवळपास माझ्या मतदारसंघात ह्याचा इनडायरेक्टली डायरेक्टली विषय ठीक आहे. होणार आहे. आणि मग हम्म, ह्याच्या माध्यमातून काय होईल, तर आमच्या भागातली केळी एक्सपोर्ट हम्म, खूप मोठ्या प्रमाणात होती. हम्म, सोलापूर जिल्ह्यातनं द्राक्ष, डाळिंब, हम्म, बेदाणा, साखर. सोलापूर जिल्हा हा देशातला सगळ्यात जास्त साखर कारखाने असणारा. हे हम्म. सगळे त्या ठिकाणी त्या रस्त्यावर आल्यामुळं आपला शेतीमाल हा त्या ठिकाणी वेळेत पोहोचण्याचा फायदा होईल. Right. आणि जसं आपण सांगितलं, तर माझ्या माहितीनुसार ते जे आम्हाला प्रेझेंटेशन दिलं होतं, त्याच्यात 13 ते 18 किलोमीटर फक्त लेंथ वाढत होती. ओके. त्यामुळे फार काय मोठा फरक नव्हता. पण दुसरी बेसिक गोष्ट अशी होती, बागायत जमिनीतनं गेल्यानंतर त्याची जी किंमत व्हॅल्युएशन आणि हम्म, माळावरनं गेल्यानंतर जी व्हॅल्युएशन किंमत आहे, ही हम्म, ऑलमोस्ट कमी असणार आहे. आणि जिथून आपल्याला जो माळरानावरनं काम करत असताना जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपण अर्थवर्क करतो किंवा त्याला हम्म, स्ट्रेंथनिंग करतो, हे हम्म. कम्पेअर टू ह्याच्यापेक्षा कमी असणार आहे. फाईन. त्यामुळे कन्स्ट्रक्शन कॉस्ट पण कमी येईल असा आमचा अंदाज आहे. फाईन. त्याचा अर्थ तुम्ही जे सांगितलं ते 840 किलोमीटरवरून 856 किलोमीटर झालं, ते मुख्यत्वे तुमच्या भागात रस्ता बदलला म्हणून झालं. 16 किलोमीटर. फाईन. पण त्याच्यात तुम्ही काही गावाची नावं सांगितलीत, आणखी त्या 90 किलोमीटर मधली कोणती गावं आहेत जी तुम्हाला आठवतात लगेच? साधारणपणे आपण बघितलं, राळेरास एक गाव हम्म, आहे माझ्या हम्म, तिथं, हम्म, बार्शी तालुक्यात. तिथून ते पुढं माणेगावला येतो आमच्या इथं. हम्म, धानोरे म्हणून गाव आहे माणेगाव वाकावच्या मधून. तो पुढं उपळाई खुर्द, त्याच्या पुढं रोपळे, बावीच्या पुढं आम्हाला मोडलीम, मोडलीमच्या तिथून सोलनकरवाडी, मोडलीम, आरण, जे संत सावता महाराजाचं देवस्थान आहे. आरण मोडलीमच्या मधून तो पुढं बैरागवाडी, जाधववाडी, बैरागवाडी. तिथून तो पुढं बारडीला जातो. बारडीच्या मधून तो करकम मध्ये जातो. करकमच्या पुढं तो जळोलीला जातो. जळोलीच्या तिथून पटवर्धन कुडलीच्या आणि आव्याच्या मधून जातो. आव्याच्या पलीकडे गेल्यानंतर जांभूड एक गाव आहे. त्या हम्म. जांभूड मधून तो पलीकडे माळशिरस तालुक्यामध्ये एंटर करतो. फाईन. ते अशी ती मतदारसंघ सगळी. ही ओके. टेंटेटिव्ह लाईन आहे अशी. ठीक आहे. आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष असलेले राजेश क्षीरसागरांनी मला असं सांगितलं मुलाखतीमध्ये, की कोल्हापूर शहराला सुद्धा आता हा रस्ता वळसा घालून जाणार आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा रिंग रोड तिथे होतोय. पण तुम्ही असं म्हणालात की हे 2023चं नोटिफिकेशन आहे, तिथे दरामध्ये पण थोडीशी फरक पडेल, शेतकऱ्यांना वाढीव दर मिळेल. हा, पूर्वी जे नोटिफिकेशन होती ती 2023 ची होती. त्यामुळं त्याच्या पूर्वीचे 3 वर्षाचे रेडी रेकनरचे दर व्हॅल्युएशन मध्ये घेतात. आणि त्याच्यातले त्या गावातले जे खरेदी खत झालेत त्यातले हायर 50% हम्म, हे कॅल्क्युलेटला घेतात. रेट, तिथला दर आणि व्हॅल्युएशन असे तीनचे सारांश काढला जातो. परंतु 2023च्या आधी आपण जर विचार केला तर कोरोनाचा काळ होता. हम्म, त्या काळामध्ये खरेदी जास्त होत नव्हत्या. हम्म, आणि तेव्हा आपण रेडी रेकनर पण वाढवलेला नव्हता. कारण खरेदी व्यवहारच होत नव्हते. सगळं जग ठप्प होतं. आपला हम्म, महाराष्ट्र पण ठप्प होता. त्यामुळं त्याचे रेट डाऊन होते. हम्म, आता नोटिफिकेशन निघणार आहे. आता जे रेडी रेकनर आपण मागच्या 3 वर्षात बघितलं, सातत्यानं 10% वाढ झाली. आणि त्याच्यामुळं हे जो काही मधला जो गॅप आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध बऱ्यापैकी होता की ह्याच्यामध्ये कमी पैसे मिळणार. हम्म, परंतु आता ज्यावेळेस ही नोटिफिकेशन निघेल नव्याने, त्यावेळेस मात्र आत्ताच्या रेडी रेकनर प्रमाणे आत्ता हम्म. झालेल्या खरेद्या मागच्या 3 वर्षातली आणि त्याच्यातल्या 50% हायरची व्हॅल्यू सरासरी काढणार आणि तो मिळणार. त्याच्यामुळे इथल्यापेक्षा नक्कीच पैसे जास्त मिळणार आहेत. त्यामुळे शेतकरी उत्साही आहेत आणि देण्यासाठी त्या ठिकाणी माड्यामध्ये तर आमच्या आपण बघितलं असेल तर लोकांनी फटाके फोडून बोर्ड लावून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं आमचं. फाईन. आणि तुमचंही त्या रस्त्याला, त्या शक्तीपीठला पूर्ण समर्थन आहे. हो, नक्की साहेब. आपल्या एरियातनं जोपर्यंत अशा मोठ्या काहीतरी गोष्टी होणार नाहीत, तोपर्यंत इंडस्ट्री येणार नाही. आज आपण बघताय सोलापूर जिल्ह्यातली 4 ते 4.5 लाख लोक पुणे हम्म, आणि मुंबईमध्ये राहायला गेलेत. हम्म, आणि मग आपण सोलापूर जिल्ह्यातला एक मतदारसंघ कमी झालाय. धाराशिवची तीच अवस्था आहे की 3-3 तालुक्याचा एक एक मतदारसंघ आहे. का हम्म. तर इथली लोक मायग्रेन झालेत, बाहेर गेलोय. फाईन. ठीक. जोपर्यंत ही आपल्या एरियात डेव्हलपमेंट होणार नाही तोपर्यंत ही लोकांना इथं रोजगार मिळणार नाही. आणि हम्म, जे मोठ्या शहरांवर जो गर्दी, ट्रॅफिक, ताणतणाव आहे तो कमी करायचा असेल तर आपल्याला अर्बन सिटी डेव्हलप करावं लागतील. आणि अर्बन सिटी डेव्हलप करायसाठी कनेक्टिव्हिटीची आवश्यकता आहे. आणि फाईन. ही कनेक्टिव्हिटी होत असताना
माझ्या दृष्टीनं मोडलीमध्ये मला कार्गो टर्मिनल मंजूर झालंय आणि ओके. परत हा रस्ता आणि परत पुणे सोलापूर रोड आहे आणि ह्याचा जो काही क्रॉस अँगलनं तयार होईल ह्याच्यातून ह्या भागाचा एक वेगळा 5-10 वर्षाने आपल्याला खूप मोठी इंडस्ट्री उभा राहील. फाईन. वेळेची मर्यादा आहे, पण मला एक सांगा की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्र्यांशी भेटला तेव्हा बैठक झाली का आणि काही डेडलाईन त्यांनी दिली आहे का की इतक्या काळात आपल्याला रस्ता पूर्ण करायचा आहे? मुख्यमंत्री महोदयांची आमची भेट झाली होती आणि मुख्यमंत्री महोदयांची त्या सूचना दिल्या आणि त्यांनी अधिवेशनात देखील सांगितलं की जानेवारीमध्ये हा विषय मार्गी लागला फाईन. आणि डेडलाईन हे पूर्ण सॉरी, होण्याचं डेडलाईन काय दिलंय की हा शक्तीपीठ आपल्याला ह्या काळात पूर्ण करायचं आहे? त्यांनी 3 वर्षाचं सांगितलं होतं. म्हणजे जानेवारी 2026 ते पुढची म्हणजे 29च्या दरम्यान होईल. एक हम्म. प्रश्न आहे जो शेवटचा तुम्हाला विचारला पाहिजे, नाही तर प्रेक्षक म्हणतील हा प्रश्न कसा विचारला नाही, की तुम्ही ही भूमिका घेतल्यामुळे त्याचे राजकीय अर्थ पण काढले जात आहेत. नाही साहेब, मूळ मुद्दा असा आहे की आपण आपल्या मतदारसंघासाठी जे योग्य आहे ती भूमिका घेतली पाहिजे. हम्म. माझ्या भागाची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ही सामान्य लोकांची अपेक्षा आहे, भूमिका आहे. हम्म. राजकीय पक्ष म्हणून आपण त्याच्याकडे न बघता ह्या ओके. डेव्हलपमेंटमध्ये विकासाच्या बाजूने आपण गेलं पाहिजे. पक्षाची भूमिका ज्यावेळेस घेऊ, आपण विधानसभेमध्ये माझी भाषणं बघा, आम्ही विधानसभेमध्ये सरकारच्या विरोधातच बोलतो, फाईन. परंतु जी भूमिका योग्य आहे त्या बाजूने आपण गेलं पाहिजे. थँक्यू पाटील साहेब, थँक्यू सो मच. तुम्ही प्रचार आता संपवला 10 वाजता आणि तरी आमच्यासाठी वेळ काढला. मला फक्त एवढंच करायचं आहे की याच्यातली ऑब्जेक्टिव्ह माहिती जितकी प्रेक्षकापर्यंत पोहोचेल तेवढी सांगितली पाहिजे, कारण खूप लोक विनंती करतात की शक्तीपीठचं काय झालं. थँक्यू. थँक्यू धन्यवाद. व्हेरी मच साहेब. बाय. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. टेक केअर. थँक्यू, थँक्यू.